आपण हे सगळ्यांना सोडून देऊ. आम्ही आग्रह धरत नाही. समोरकडले गेले किती आहेत, काय झालंय, काय नाही. अचानक मला फोन येतो की त्याला अरेस्ट केलं, म्हणून मी इथे आलो. पोलिसांना विचारलं काय अरेस्ट केलं. पोलीस म्हणाला आम्हाला फक्त आदेश देण्यात आले की त्याला घेऊन पोलीस स्टेशनला जा. तुमच्याकडे काय कागद, काय कशासाठी अरेस्ट केलं, काय म्हणाले काय अजून आम्हाला माहित नाही, पण आम्ही अरेस्ट केलं. आता संविधानिक अधिकार आहे आमचा, काय आम्ही गुंड नाही आहे. लोकशाहीमधला आंदोलनाचा अधिकार वापरत आम्ही आंदोलन केलं. त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर दे आर फ्री टू डू इट, त्यांना मोकळी करावं. पण हा जो प्रकार आहे की आमदार खुणवतो, नंतर मारामारी होते, 5 जण जाऊन मारतात विधान भवनाच्या परिसरात, विधान भवनात. आरोपी कोण, नावं देतो आरोपीची. पोलिसांना हवी आहेत ना नावं, ही घ्या नावं. गणेश विठ्ठल भुते हा नोन क्रिमिनल आहे. भिंगेवाडी आटपाडी. ऋषिकेश टकले त्याच्या बरोबर असलेले महादेव पाटील वनपुरी आटपाडी, कृष्णा रासकर आणि लक्ष्मण जगगोंड. ते 5 जण मारायला असताना तुम्ही 1 जणाला अरेस्ट केला, 2 जणांना ताब्यात घेतलं आणि शेवटी पोलीस स्टेशनला परत 1 जणच गेला, तर दुसरा कुठे गेला. आता हे प्रश्न पोलिसांना विचारले तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला. ठीक आहे, त्याच्याने मला काय, हे मी 40 वर्ष आम्ही हेच आंदोलन आणि याच्यातच आमचं आयुष्य गेलेलं आहे. त्यामुळे या गुन्ह्याने काय आम्हाला फार असा धक्का बसलाय वगैरे. पण इतकं खोटं काम विधानसभेत होतं. अध्यक्ष शब्द देतात, शब्द पाळत नाही, याचं दुःख मात्र आम्हाला आहे. आपण अनेक व्हिडिओ पाहतोय, ज्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहतोय की सुरुवात त्यांच्याकडून झालेली होती. हे तुम्ही सगळे पत्रकारही कालपासून मला सांगताय की सुरुवात त्यांच्यापासून झाली, सुरुवात त्यांनी केली. मग सुरुवात त्यांनी केली, अरे त्यांनी इशारा केला मार म्हणून, त्याच्याबद्दल काही भूमिका घेणार आहे की नाही पोलीस. स्वतः अध्यक्षांनी हा व्हिडिओ बघावा. आता आम्ही गव्हर्नरच्याही कानावर घालून आलो. आम्हाला वाईट या गोष्टीचं आहे की नशिबाने मी त्या परिसरातच नाही आहे, नाही तर 100% यांनी बिल माझ्यावर फाडलं असतं. 100% बिल माझ्यावर फाडलं असतं त्यांनी. मी त्या परिसरातच कुठे दिसत नाहीये, कारण मी बाहेर निघून गेलेलो. आणि ज्या पद्धतीने उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक इथे एक तिथे उभा नाही आहे, बरोबर 5 जण एकत्र उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर 5 जण एकत्र जाऊन मारतात. म्हणजे हा प्लॅन होता, हा प्लॅननी त्यांनी मारायचं ठरवलेलं होतं. आणि मी अजूनही सांगतो, बिचारा नितीननी माझ्यासाठी मार खाल्ला. त्यांना मारायला ते मला आले होते, पण मी त्यांच्या हातातच गवसलो नाही, बाहेर निघून गेलो. पण जे काही या लोकशाही मंदिरात झालं त्याचा प्रचंड खंत माझ्या मनात आहे. पडळकरांना जेव्हा मी प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना का थांबवलं नाही, तुम्ही थांबवलं असं त्याचं त्यांनी काही उत्तर दिलं नाही, ते सरळ निघून गेले. अरे ते तुझ्या व्हिडिओमध्ये सगळं दिसतंच ना. तुमचे मी आभार मानतो की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सत्य सामोरे आणलंय. आणि काही पत्रकार ओपनली बोलतायत की त्यांनी सुरुवात केली. अजून काय, पाच जणांचं काय बोलायलाच तयार नाही ना. पोलीस बोलायला त्यांनी आता नावं घेतलीत. त्या 5 जण जे मारत होते ते व्हिडिओमध्ये दिसत आहेत. दोघांना ठेवलं होतं ना तिथे दोघांना नेऊन ठेवलं होतं. ते दोघातला एक सोडला आणि एकालाच घेऊन गेले. म्हणजे काय, तुमचा एक घेतलाय ते यांचा एक घेतला. ते 5 जण मारत होते ना. काय सर, आपली मुलगी आहे की जशी प्रजा जशी गुंड, तिने देखील तिला गोवलं जातंय का?
पत्रकारांनी सगळं डिटेलमध्ये वाचा. तिच्यावर घाणेरड्या पद्धतीने माझ्या पोरीवरती अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्विट केलं गेलं आहे. तिच्या नवऱ्याबद्दल ट्विट केलं गेलं आहे. तिचा आंतरधर्मीय विवाह आहे. तिचा नवरा हा ख्रिश्चन धर्मीय आहे. त्या तिच्या लग्नाबाबत तिच्या नवऱ्याबाबत ट्विट केलं आहे. आता पोरींना म्हणजे माझ्या लेकीला जर टार्गेट करणार असतील, मला काय त्याच्याने फरक पडत नाही. माझी लेक कशी आहे, तिचं लग्न कसं आहे, तिचा नवरा कसा आहे, मला माहिती आहे. हे काय काय प्रकार आहे. सुप्रिया ताईच्या पण नवऱ्याबद्दल बोलायचं, तिच्या सासूबद्दल बोलायचं. बोलणारा कोण? हाच आमदार. शरद पवार साहेबांबद्दल बोलणार कोण? बोलणार हाच आमदार. म्हणजे याला सगळं माफ आहे का? यांनी कोणाच्याही चारित्र्यावर बोलावं, यांनी कोणावरही बोलावं, याला सगळं माफ आहे. बघा, हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय, फक्त आमदारांना सोडा. येताना दिसतंय तुम्हाला कोण कसे येत आहेत, किती माणसं घेऊन येत आहेत. बरं झालं ना ते आले, पिक्चरमध्ये आलं ना कोण आले, कोणाबरोबर आले आणि कोणी मारलं. क्रोनॉलॉजी ऑफ द इव्हेंट स्पीक्स. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की इथनं एक आला असता, इथनं एक आला असता, इथनं एक आला असता, मारामारी झाली असती, गोष्ट वेगळी आहे. 5 जण एकत्र उभे आहेत, संबंधित आमदार तिथे उभा आहे आणि तो खुणवतो आणि नंतर ते 5 जण मारतात. हे खूप बोलकं आहे. हे ठरवून झालेलं आहे. आणि जर असं होणार असेल की तुम्ही खुनाचा आरोपी, मकोकाचा आरोपी 5-5 जण एकत्र गँगअप करून उभे राहणार असाल आणि त्याच्यानंतर मारहाण करणार असाल तर आम्ही सुद्धा सुरक्षित नाही. काल विधानसभेत सर यांच्यावरती हल्ला झाला हा दुर्दैवी आहे, हे सगळं खरं आहे. पण नितीन देशमुख यांच्या स्वतःच्या चारित्र्यावर आणि त्यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे पोलिसांकडूनही आणि सत्ताधाऱ्यांकडूनही. असं आहे की आता चारित्र्यावर करा, त्यांच्या विरोधातही खूप गुन्हे आहेत. असं आहे. त्याचा काल काही दोष होता का? हे तुम्हाला प्रश्न विचार. त्याचा काल काही दोष होता का?